बिग बॉस मराठी सीझन 6 कोण कोण सदस्य झालेले आहेत नॉमिनेट. तर आपण तर काल पाहिलं राकेश आणि विशालची एक हातापाई पाहिली, धक्कामुक्की पाहिली. विशाल त्याच्यावर चार्ज करून गेला आणि बिग बॉसने त्याला सजा पण दिली. आणि एक आज नवीन व्हिडिओ टाकला आहे ज्यामध्ये राखीला विशाल बोलताना दिसतोय का, म्हणजे रेवाबद्दल. राखीला म्हणतो तो की शी इज 28 अँड ही इज 48. तो 20 इयर्सचा डिफरन्स आहे दोघांमध्ये. सो हे जे आहे आणि म्हणजे हे बघा, मी यामध्ये ना मी कोणाला चूक ठरवेल तो मी क्लिअरली सांगते. इथे विशाल चुकीचा होता. त्याने डिवोर्स काढलं आणि गर्लफ्रेंड लफडी समथिंग असं पण काहीतरी बोललं आहे. तो जे बीप केलं आहे, डिवोर्स बीप नाही केला, पण जे बीप केलं ना ते एक तर गर्लफ्रेंड आणि तू काय लफडी करायचा वगैरे असं काही 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 बोलला असेल तो, आय डोंट नो. सो पण यामध्ये एकंदरीत चूक जी आहे याचीच आहे. तर नॉमिनेशन टास्कमध्ये कोणी कोणाला नॉमिनेट केलेलं आहे. तर सर्वात आधी आपण बघितलं होतं सागरने आरबी आणि रेवाला केलं होतं, जे आपण बघितलं. आणि तिथं त्या दोघांचं खिटपीट झाली, जी मी काल रिव्ह्यूमध्ये एकदम डिटेल एक्सप्लेन केलेली. नंतर नंबर 2 रेवाने इकडे अनुश्री आणि सागरला केलेलं आहे. रेवाने अनुश्री आणि सागरला केलेलं आहे की गेम नाही असं. नंतर राखीने आरबीला आणि सागरला केलेलं आहे. सो राखीने आरबीला केलं तर तिचं म्हणणं गेम दिसत नाही आणि खरंच गेम दिसत नाही. आरबीचा गेम रेवा आणि दीपाली राखी यांच्यातच इर्दगिर्द आहे. आणि काल तो एक मोठा बॉम्ब फोडला आहे आरबीने. आणि आज आरबी आणि राखीचं, यार मी एक प्रोमो पाहिला, आरबी आणि राखीचं पण भांडण झालं आहे. आणि ना मी असं ऐकलं राखीला पण आता सजा देणार आहे असं. म्हणजे मला सोशल मीडियावर मी वाचलं, याचं मी कन्फर्मेशन बिलकुल देत नाही का हे खरंच असं होणार आहे, राखीला सजा देणार मला माहीत नाही. पण सोशल मीडियावर आहे का या प्रोमोवरनं राखीला जी सजा देण्यात येणार आहे, शिक्षा देण्यात येणार आहे का. मग राखीला आता घराबाहेर काढतील, बघूया रात्री काय होतं आहे ते. जसं कालचा प्रोमो थोडा मिसलिडिंग वाटला मला, पण तसं काहीही नव्हतं. ते रिअल झालं होतं विशाल आणि राकेशमध्ये. इवन मी सोशल मीडियावर वाचलं पण होतं ऑलरेडी दुपारीच की तिकीट टू फिनाले कॅन्सल झाला आहे आणि नॉमिनेट केले, कॅप्टन्सी वगैरे घेऊन टाकली यांच्याकडनं. तर सुरुवात विशालने केली. विशाल चार्ज होऊन आला म्हणून विशालची ती सजा होती. पण आरबीला एकच वीकसाठी मला वाटतं नॉमिनेट आणि कॅप्टन्सी घेतलेली वाटतं, तेच एक आहे. तर एकंदरीत या गोष्टीनंतर आरबीने इकडं विशाल आणि अनुश्रीला केलं. आणि हा वाद तेव्हाचाच आहे, जसं पहिले अनुश्रीला केलं त्याने आणि मग विशालचं नाव घेतलं आणि मग विशालबद्दल तो ते कारणं द्यायला लागला. मला असं वाटतं आरबीचं पण थोडंसं चुकलं आहे. आरबी तुम्हाला आठवतं आहे पहिले विशाल म्हणायचा का माझा जो दुश्मन आहे तो इथं आरबी आहे. तर आरबी म्हणायचा नाही मी त्याला नॉमिनेट नाही करणार कारण मला शेवटपर्यंत तो कॉम्पिटिशनमध्ये पाहिजे. तर तू पहिल्यापासूनच त्याला नॉमिनेट करायला हवं होतं. मग विशालचा काय स्टँड आहे, तू पहिले करत नव्हता मग आता का करायला लागला, हे त्याचं म्हणणं आहे. हे आहे आता बघूया यावर. मला वाटतं भाऊच्या धक्क्यावर यावर भरपूर काही बोललं जाणार आहे आणि काय खुलासे होतील ते होतील, बघूयात. मग आरबीने विशाल अनुश्रीला केलं, अनुश्रीने रेवा आणि राखीला केलं. इथे रेवाचा काही गेम नाही या वीकमध्ये, मला रेवा जाताना दिसते यार. नंतर दीपालीने राखी आणि सागरला केलं इथे. नंतर विशालने रेवा आणि दीपालीला केलं इथे. मला असं वाटतं अनुश्री एवढं म्हणते का मी इंडिव्हिज्युअल प्लेअर आहे. इथे मला ह्या घ्यावं असं वाटतं. मी जेव्हा वाचलं ना रेवा आणि राखी, तर राखी स्ट्रॉंग आहे. राखी बोलली पण तिला की मला इथं कारण द्यायची गरज पण नाही. तर इथं ती सागरला का नाही केलं, मग ही इंडिव्हिज्युअल प्लेअर आहे ना. इथे सागर डिझर्व करत होता रेवाबरोबर, का नाही केलं मग हिने सागरला इंडिव्हिज्युअल म्हणे. मग इथं तिने खरंच करायला पाहिजे. तर राखीचा गेम आहे, राखीचा गेम एंटरटेनमेंट खूप स्ट्रॉंग आहे म्हणून तर तिला बोलवतं दर सीझनला. तिचा गेम आहे म्हणून तर तिने अनुश्रीला एक्सप्लेन करणं पण गरजेचं नाही समजलं. इथं सागर हवा होता मला असं वाटतं. म्हणजे इंडिव्हिज्युअल प्लेअरचा जो एकदम मोठा टॅग जो तिला दिला आहे ना त्याच्यावर.
नंतर इथे दीपालीने राखी आणि सागरला केलं, विशालने तर रेवा आणि दीपालीला केलं आहे. आणि मग तन्वीने अनुश्रीला केले. म्हणजे मी जसं तन्वीच आहे ना, मी कन्फर्मेशन नाही देत, तन्वीचा मी प्रोमो पाहिला ज्यावरनं मला एकंदरीत असं वाटतंय इथे अनुश्रीला केलं तिने. अनुश्री चिडली पण आहे, तो प्रोमो पण आउट झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये ती त्या दीपालीला मंदबदक म्हणलेली, मंदबदक. यावर रितेश सर जबरदस्त बोलणार आहे हिला. अनुश्रीची क्लास या वीकमध्ये लागणार आहे मंदबदकवरून, जबरदस्त अनुश्रीला. आणि मग सागरला आणि राखीला केलं आहे. विशेष पॉवर देण्यात आली होती कॅप्टन तन्वीला. आणि यावरून असा नॉमिनेशन टास्क झालेला आहे. तर मला असं वाटतं या वीकमध्ये रेवा जाईल. आणि म्हणतं मी राखीला पण काही शिक्षा मिळाली, तर आता इथं बिग बॉस काय डिसिजन घेतील बघूया, की राखीलाच पाठवता, हा एक मोठा प्रश्न आहे. तर असा होता नॉमिनेशन टास्क. आणि याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. आणि मला कालचं जर विचाराल तर यामध्ये विशालने इवन मला वाटतं रिधी डोगराने ना ट्विट पण केलं आहे, एक्सेप्टेबल वगैरे, एक्सेप्टेबल असं काहीतरी तिने म्हणजे नॉट एक्सेप्टेबल असं काहीतरी बोललेली ती. आणि याच्या विरुद्ध राकेशच्या बहिणींनी पण वाटतं स्टँड घेतला. इवन फोकस्ड इंडियनचा पण एक व्हिडिओ आला आहे काहीतरी. तर मी हे बघते सोशल मीडियावर, असं तुम्हाला सांगते ज्यामध्ये तो सांगतोय करण सोनवणे की मला राकेश बापटच्या पर्सनल लाईफबद्दल हा विशाल मला सांगत होता घरामध्ये असं. तर या एकंदरीत बाहेर सोशल मीडियावर आता खूप गोष्टी फिरत आहे यांच्या हातापायीनंतर. आता याबद्दल नॉमिनेशन टास्कबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. आणि कोण घराच्या बाहेर, कोणाला तुम्ही घराच्या बाहेर बघताय आता, मला ते सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि माझे जे टॉप 4 येते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, टॉप 5 सांगितले. पण आता बघूया बिग बॉस कोणाला घेऊन जाता. पण हे 4 तर राहतीलच, मला यांची थोडीशी अशी गॅरंटी वाटते. विशाल, राकेश, अनुश्री आणि तन्वी हे 4 राहतीलच. 5वी राखीला काय माहिती ठेवतील नाही ठेवतील. राखी असेल, दीपाली असेल, सागर असेल, कोण असेल. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अजून काही नवीन अपडेट आली तर मी सांगते. यार मी दिवसभर जेवढे प्रोमो पाहिले सगळ्यांचं तुम्हाला डिस्कशन करून सांगून झालं आहे. सो बघू आता रात्री रिव्ह्यूलाच भेटू. सगळं मला वाटतं बोललं गेलं आहे. सो लेट्स सी.